सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे यांचा उद्या वाढदिवस या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साजरा होत असतेवेळी पालकमंत्र्यांनी सध्या असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, आंबा आणि काजू बागायतदारांचं झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवर तुम्ही सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणाला पोषक असे उपक्रम राबवण्याचे त्यांनी सूचना केलेल्या आहेत। आणि म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी हरकुळ, बुद्रुक, नाटळ किंवा कणकवली तालुक्यामध्ये मी ज्या काही माध्यमिक शाळा आहेत किंवा काही ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या ठिकाणी 2500 या ठिकाणी रक्तचंदनाच्या वृक्षांचं वाटप करण्याचा या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे। आणि यामध्ये वाटण्याचं कारण एवढंच आहे की ह्यामध्ये जे काही पर्यावरण किंवा एल निनोसारखं जे संकट आलं आहे आणि आपल्या याच्यावरती पावसाचा जो परिणाम होतो आहे किंवा जे काही वातावरणावर परिणाम होत आहे या पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आज जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची गरज आहे। आणि म्हणून सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जवळजवळ 2500 रक्तचंदनाची झाडं मी शालेय मुलांना वाटणार आहेत। एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत या झाडाचं संगोपन ह्या मुलांनी करावं अशा प्रकारचा माझा या ठिकाणी उद्देश आहे। आणि या निश्चितच उद्देश ही मुलं उद्या ही रक्तचंदनाची झाडं लावतील, पर्यावरणाचं या ठिकाणी निश्चितच संतुलन राखण्याचा प्रयत्न होईल आणि निश्चितच या झाडाचा भविष्यासाठी हे झाड जर त्यांनी संगोपन केलं तर यातनं चांगली किंमतसुद्धा या मुलांच्या आईवडिलांना किंवा मुलांना भविष्यासाठी मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षेने मी 2500 रक्तचंदनाच्या झाडाचं या ठिकाणी वाटप करण्याचं या ठिकाणी योजलेलं आहे। आणि ह्याला सर्वांनी सहकार्य करावं आणि हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी